नमस्कार मित्रांनो, मी काटे शिवाजी 12वी कॉमर्सच्या बुककीपिंग अँड अकाउंटन्सीच्या इंट्रोडक्शन टू पार्टनरशिप अँड पार्टनरशिप फायनल अकाउंट या टॉपिकमधील मेथड्स ऑफ कॅपिटल अकाउंट्स हे युनिट आपण मागच्या लेक्चरमध्ये पाहिले होते. त्या लेक्चरमध्ये मेथड्स ऑफ कॅपिटल अकाउंट्स अंतर्गत फिक्स्ड कॅपिटल अकाउंट, फिक्स्ड कॅपिटल मेथड आणि फ्लक्च्युएटिंग कॅपिटल मेथड अशा दोन मेथड आहेत आपण असा उल्लेख केला होता. पण त्या लेक्चरमध्ये केवळ आपण फिक्स्ड कॅपिटल मेथडच कव्हर करू शकलो होतो. आपण उल्लेख केला होता की फिक्स्ड कॅपिटल मेथडमध्ये प्रत्येक भागीदारासाठी एक कॅपिटल अकाउंट व एक करंट अकाउंट असे दोन अकाउंट उघडले जातात. प्रत्येक भागीदारासाठी एक म्हणजे एक कॅपिटल व एक करंट असं म्हणल्यामुळे समजा जर 3 भागीदार असतील तर प्रत्येक भागीदारासाठी एक कॅपिटल म्हणजे 3 भागीदाराचे 3 कॅपिटल अकाउंट आणि प्रत्येकासाठी 3 करंट अकाउंट असे दोन्ही 6 अकाउंट आपल्याला 3 भागीदारांसाठी उघडावं लागतील फिक्स्ड कॅपिटल मेथडमध्ये. या उलट फ्लक्च्युएटिंग कॅपिटल मेथडमध्ये प्रत्येक भागीदारासाठी केवळ कॅपिटल अकाउंटच उघडावे लागते, इतर कुठलेही अकाउंट उघडण्याची गरज नाही. म्हणजे ज्या नोंदी फिक्स्ड कॅपिटल मेथडमध्ये आपण कॅपिटल अकाउंटवर आणि करंट अकाउंटवर करत होतं त्या एकत्रितपणे फ्लक्च्युएटिंग कॅपिटल मेथडमध्ये केवळ कॅपिटल अकाउंटमध्ये केल्या जातात. म्हणजे 3 भागीदार असतील तर फ्लक्च्युएटिंग कॅपिटल मेथडमध्ये केवळ 3च अकाउंट उघडावे लागतील. फ्लक्च्युएटिंग कॅपिटल मेथड म्हणजे काय आता आपल्याला पाहायचं आहे. फ्लक्च्युएट होणे म्हणजे कमी जास्त होणे, चढ उतार होणे. इन दिस मेथड अमाऊंट ऑफ कॅपिटल बॅलन्स चेंजेस एव्हरी इयर. चेंजेस होणे म्हणजे बदलते, कमी जास्त होते एव्हरी इयर, दरवर्षी. इट इज कॉल्ड ॲज फ्लक्च्युएटिंग कॅपिटल मेथड. इन दिस मेथड द पार्टनर्स करंट अकाउंट इज नॉट ओपनड. करंट अकाउंट उघडलं जात नाही. हेन्स ऑल ॲडजस्टमेंट्स आर डन थ्रू कॅपिटल अकाउंट. म्हणजे सर्व व्यवहारांच्या नोंदी फक्त कॅपिटल अकाउंटवरच केल्या जातात. या पद्धतीमध्ये प्रत्येक भागीदारासाठी केवळ पार्टनर्स कॅपिटल अकाउंट हे एकच खाते उघडण्यात येते. या पद्धतीत भागीदारांनी आणलेल्या कॅपिटलबरोबरच इतर पदेही जसं की इंटरेस्ट ऑन कॅपिटल, सॅलरी ऑर कमिशन टू पार्टनर, शेअर ऑफ पार्टनर इन प्रॉफिट, तसेच ड्रॉईंग, इंटरेस्ट ऑन ड्रॉईंग अँड शेअर ऑफ पार्टनर इन लॉस त्याच्या कॅपिटल अकाउंटलाच नोंदविले जातात. वर्षाच्या शेवटी कॅपिटल अकाउंट बंद करून शिल्लक काढतात. कॅपिटल अकाउंटवर सामान्यतः क्रेडिट बॅलन्स असते, जे की बॅलन्स शीटच्या लायबिलिटी बाजूवर नोंदविले जाते. पार्टनर्स कॅपिटल अकाउंटमध्ये म्हणजे आपण फिक्स्ड कॅपिटलमध्ये जसं प्रत्येक भागीदारासाठी कॅपिटल अकाउंट आणि करंट अकाउंट बघितलं होतं आणि कॅपिटल अकाउंटमध्ये केवळ त्या भागीदारांना आणलेल्या भांडवलाच्याच नोंदी तिथं आपण पाहिल्या होत्या. मात्र फ्लक्च्युएटिंग कॅपिटलमध्ये त्यांना आणलेल्या भांडवलाव्यतिरिक्त इतर व्यवहाराच्या नोंदीसुद्धा पार्टनर्स कॅपिटल अकाउंटमध्ये केल्या जातात. म्हणूनच मी तुमच्यासमोर फॉर्मॅट ठेवला आहे. या फॉर्मॅटमध्ये क्रेडिट साईडला तुम्हाला दिसतं की जर जुनं काही त्याचं क्रेडिट बॅलन्स असेल तर ते क्रेडिट साईडला आणलं जाईल. या व्यतिरिक्त त्यानं चालू वर्षभरात जर काय ॲडिशनल कॅपिटल आणलं असेल कॅशमध्ये तर त्याची नोंद केली जाईल कॅश अकाउंट डेबिट टू कॅपिटल अकाउंट या नोंदीनुसार. त्याच पद्धतीनं इंटरेस्ट ऑन कॅपिटल ज्याच्या आपण मागच्या लेक्चरमध्ये इंटरेस्टसहित उल्लेख केला होता. इंटरेस्ट ऑन कॅपिटल म्हणजे भागीदाराला त्याच्या भांडवलावर दिलं जाणारं व्याज, जे की व्याज आपण संबंधित भागीदाराला देणे लागतो. म्हणजे तेवढ्या रकमेनं तो संस्थेचा क्रेडिटार. म्हणूनच हे व्याज त्या भागीदाराच्या कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट बाजूला नोंदवलं जातं. त्याचप्रमाणे 1932चा कायदा जरी सॅलरी कमिशन द्यावं की नाही असं जरी म्हणत असला, दिलं जाऊ नये असं जरी म्हणत असला, तरी पार्टनरशिप डीडमध्ये करारनामा करून आपण उल्लेख केला की भागीदाराला सॅलरी किंवा कमिशन दिलं जाऊ शकतं. जर भागीदाराला सॅलरी किंवा कमिशन दिलं जात असेल तर ती सुद्धा रक्कम संबंधित भागीदाराला आपण देणे लागतो. म्हणून त्या भागीदाराच्या कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट बाजूला नोंदवली जाईल. तसेच त्या भागीदाराचा नफ्यातील हिस्सा म्हणजे हे पद त्या संबंधित भागीदाराच्या कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साईडला. पूर्वी हे पद फिक्स्ड कॅपिटलमध्ये मेथडमध्ये आपण करंट अकाउंटच्या क्रेडिट बाजूला नोंदवत होतो. तेच पद आता कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट बाजूला, कारण या मेथडमध्ये प्रत्येक भागीदारासाठी एकच अकाउंट आहे. या उलट भागीदाराच्या कॅपिटल अकाउंटच्या डेबिट साईडला जर त्या भागीदाराचं कॅपिटल अकाउंटवर डेबिट बॅलन्स असेल, शक्यतो ते नसतं पण डेबिट बॅलन्स असेल तर त्याच पद्धतीनं त्या भागीदारानं वर्षभरात केलेली ड्रॉईंग उचल ज्याच्यामुळे त्याचं कॅपिटल कमी होतं. इंटरेस्ट ऑन ड्रॉईंग जी की रक्कम संस्था त्या भागीदाराकडून घेऊ शकते, जे की संस्थेसाठी उत्पन्न आहे, त्या भागीदाराकडून तेवढी रक्कम
एने असल्याने तेवढ्या रकमेनं तो भागीदार संस्थेचा डेटार तसेच त्या भागीदाराचा तोट्यातील हिस्सा हे पदं डेबिट बाजूला राहतील. इथे एक लक्षात घेण्याजोगी बाब लक्षात ठेवा की जी पदं कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साईडला आहेत, इंटरेस्ट ऑन कॅपिटल, सॅलरी ऑर कमिशन, त्याचा नफ्यातील हिस्सा, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, ही पदं तुम्ही करंट किंवा कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट बाजूला, करंट कधी जर फिक्स्ड कॅपिटल मेथड असेल तर, आणि कॅपिटल अकाउंट कधी जर फ्लक्च्युएटिंग कॅपिटल मेथड असेल तर त्याच्या क्रेडिट बाजूला टाकू शकता. किंवा एखाद्या प्रॉब्लेममध्ये जर तुम्ही कॅपिटल किंवा करंट अकाउंट न काढता जर बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडलाच 11वी प्रमाणे तुम्ही प्लस मायनस करायचं ठरवलं तर इथं लक्षात घेण्याजोगी बाब आहे की जी पदं क्रेडिट साईडला असतात ती पदं प्लस करायची, इंटरेस्ट ऑन कॅपिटल, सॅलरी ऑर कमिशन आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. 11वीला कसं आपण ड्रॉइंग वजा करत होतो, प्रॉफिट आला तर अधिक करत होतो, लॉस आला तर वजा करत होतो, त्याच पद्धतीनं जर बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला आपण प्लस मायनस करत असू तर इंटरेस्ट ऑन कॅपिटल, सॅलरी ऑर कमिशन आणि प्रॉफिट हे पदं प्लस करायची. तर या उलट जी पदं कॅपिटल अकाउंटच्या डेबिट बाजूला आहे, ड्रॉइंग, इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग किंवा त्याचा तोट्यातील हिस्सा, ही पदं कॅपिटल अकाउंटच्या बॅलन्समधून मायनस करायची, वजा करायची. म्हणजे डेबिटला नोंदवा किंवा वजा करा, या उलट क्रेडिटला नोंदवा किंवा प्लस करा. तर फ्लक्च्युएटिंग कॅपिटल मेथड आपण मागच्या वेळेस अर्धवट राहिली होती म्हणून इथं उल्लेख केला. त्याच पद्धतीनं पुढं लेक्चर कंटिन्यू करण्याच्या उद्देशानं याच लेक्चरमध्ये मी टाईप्स ऑफ रिसिप्ट अँड पेमेंट शिकवणार आहे. या टॉपिकमध्ये त्याचा तेवढासा आहे उपयोग, पण तेवढासा उपयोग नाही समजा. पण पुढं नॉन ट्रेडिंग कन्सर्न या टॉपिकमध्ये मात्र या युनिटचा आपणाला फार उपयोग होणार आहे. 11वीला तसा आपण सुरुवातीलाच इंट्रोडक्शनच्या वेळेस उल्लेख केलेला आहे की रिसिप्ट म्हणजे काय तर प्राप्ती. टाईप्स ऑफ रिसिप्ट, तर रिसिप्ट प्राप्तीचे प्रकार. आता प्राप्ती कोणकोणत्या प्रकारच्या असू शकतात तर प्राप्ती दोन प्रकारच्या, एक कॅपिटल रिसिप्ट आणि एक रेव्हेन्यू रिसिप्ट. कॅपिटल रिसिप्टला मराठी शब्द आहे भांडवली प्राप्ती. ऑल सच रिसिप्ट्स आर नॉन रिकरिंग. नॉन रिकरिंग म्हणजे ज्या परत परत मिळत नाहीत, नॉन रिकरिंग इन नेचर, ज्या परत परत मिळणाऱ्या स्वरूपाच्या असतात, अँड परत परत मिळणाऱ्या स्वरूपाच्या नसतात, अँड नॉट फॉर्मिंग अ पार्ट ऑफ रेग्युलर फ्लो ऑफ इन्कम, ज्याच्यातून आपणाला कंटिन्युअस सातत्यानं उत्पन्न मिळू शकत नाही, ऑफ कन्सर्न आर नोन ॲज कॅपिटल रिसिप्ट. म्हणजे या रिसिप्ट आपणाला परत परत मिळत नाहीत आणि याच्यातून आपणाला रेग्युलर प्रकारचं उत्पन्न मिळत नसतं. याचं उदाहरण बघितलं तर सुरुवातीचे जे स्पेसिफिक डोनेशन फॉर बिल्डिंग, स्पोर्ट्स फॉर टुर्नामेंट, लायब्ररी, लाईफ मेंबरशिप फीस, समजा हे पदं आपणाला या इथं कळणार नाहीत आणि त्याचं विश्लेषण बी मी इथं करू शकणार नाही. पुढं नॉन ट्रेडिंग कन्सर्न टॉपिकमध्ये त्याचं विश्लेषण करील. पण या टॉपिक पुरतं एक तुम्हाला सांगतो की सेल प्रोसीड्स ऑफ फिक्स्ड ॲसेट्स, म्हणजे एखादी संपत्ती विकली, आपण जुनं घर विकलं, एखादी गाडी विकली, जुनं एखादं ट्रॅक्टर वाहन विकलं, तर त्या संपत्तीच्या विक्रीतून मिळणारी रक्कम, संपत्ती आपण विकण्यासाठी नसून वापरण्यासाठी खरेदी केलेली असते. म्हणजे हे काम आपण सातत्यानं करत नाहीत. संपत्ती व्यवसायात सुद्धा किंवा घरगुती वापरासाठी सुद्धा आपण वापरण्यासाठी खरेदी करतो, विकण्यासाठी नाही. या विकण्यासाठी खरेदी करत नाहीत, पण एखादी संपत्ती जुनी झाली, खराब झाली तर त्या जागी आपण नवीन घेण्यासाठी जुनी विकतो. मग हे आपला सातत्यानं संपत्ती विकण्याचा व्यवसाय नाही, पण काही कारणाने आपण विकली तर त्याच्यातून मिळणारी रक्कम हे आपलं कॅपिटल रिसिप्ट आहे, भांडवली प्राप्ती आहे. त्याच पद्धतीने कॅपिटल रिसिप्ट्स आर आयदर शोन ऑन लायबिलिटी साईड ऑफ बॅलन्स शीट, म्हणजे जे भांडवली प्राप्ती असते ती एकतर बॅलन्स शीटच्या लायबिलिटी बाजूवर नोंदवली जाते किंवा डिडक्ट करणे म्हणजे वजा करणे, डिडक्टेड फ्रॉम ॲसेट साईड ऑफ बॅलन्स शीट. का वजा करायचे ॲसेट साईडमधून? कारण संपत्तीच्या विक्रीतून आलेलं हे उत्पन्न आहे आणि संपत्तीची विक्री केली म्हणजे तेवढ्या रकमेनं ती पर्टिक्युलर संपत्ती कमी झाली, म्हणून संबंधित संपत्तीतून ही रक्कम वजा करायची. दुसरा प्रकार आहे टाईप्स ऑफ रिसिप्टचा रेव्हेन्यू रिसिप्ट्स, ज्याला आपण महसुली प्राप्ती असं म्हणतो. ऑल सच रिसिप्ट्स विच आर रिकरिंग म्हणजे जे आवर्तन, म्हणजे जे परत परत आपणाला मिळत राहतं. मग असे आपण कॅपिटल रिसिप्टच्या वेळेस नॉन रिकरिंग असा उल्लेख केला होता. आता मात्र आपण रिकरिंग उल्लेख करतोय, जे परत परत मिळतं, परत परत मिळणाऱ्या स्वरूपाचं असतं. अँड रिप्रेझेंट रेग्युलर फ्लो ऑफ इन्कम, ज्याच्यातून आपणाला सातत्यानं ऑफ कन्सर्न म्हणजे संस्थेला, युनिटला, ऑर्गनायझेशनला, आपल्या संस्थेला या महसुली प्राप्तीतून किंवा या रेव्हेन्यू रिसिप्टमधून
कंटिन्युअस फ्लो ऑफ इन्कम, सातत्याने एखादं उत्पन्न मिळू शकतं, याला रेव्हेन्यू रिसिप्ट असं म्हणायचं. यातलं सबस्क्रिप्शन, लॉकर रेंट आपणाला समजणार नाही, पण 11वीपासून आपणाला रेंट समजू शकतं. म्हणजे आपल्या कन्सर्नने किंवा आपल्या ऑर्गनायझेशनने म्हणजे आपल्या फर्मने, आपल्या दुकानाने जर काही जागा म्हणा किंवा काही दुकानाचे गाळे म्हणा किरायाने दिलेले असतील तर त्याच्यापासून मिळणारं रेंट रिसिव्ड ज्याला म्हणतो आपण, ते आपलं कंटिन्युअस इन्कम आहे, रेग्युलर फ्लो ऑफ इन्कम आहे. त्याच्यामुळे त्याला आपण रेव्हेन्यू रिसिप्ट म्हणायचं, जे की रिकरिंग आहे, जे परत परत मिळणार आहे, दर महिन्याला मिळणार आहे, त्याचं महिन्याचं आवर्तन पूर्ण झालं की आपल्याला मिळणार आहे, म्हणून त्याला आपण रेव्हेन्यू रिसिप्ट असं म्हणायचं. या उलट कॅपिटल रिसिप्ट म्हणजे दर महिन्यालाच काय आपण संपत्ती विकत नाही, म्हणून ते नॉन रिकरिंग असतं. याच रेव्हेन्यू रिसिप्टमध्ये आणखी एका उदाहरणाचा उल्लेख करतो, इंटरेस्ट रिसिव्ड. म्हणजे जर आपली काही रक्कम बँकेत आपण डिपॉझिट केली असेल तर त्याच्यावर मिळणारं व्याज, जे की व्याज आपल्याला दर महिन्याला मिळत राहणार. म्हणजे हे रेग्युलर फ्लो ऑफ इन्कम आहे, रिकरिंग आहे, परत परत मिळणारं उत्पन्न आहे. दुसरा आपण उल्लेख करू टाईप्स ऑफ पेमेंट. पेमेंट करणे म्हणजे शोधन करणे, रक्कम देणे, जो की एक प्रकारे आपला खर्च आहे. टाईप्स ऑफ पेमेंट म्हणजे सॅलरी नव्हे, सॅलरी पगारासाठी सॅलरी हा शब्द आहे. इथं पेमेंट म्हणजे शोधन करणे, रक्कम देणे. टाईप्स ऑफ पेमेंटचे 3 प्रकार आहेत, म्हणजे पेमेंटचे 3 प्रकार आहेत: कॅपिटल एक्सपेंडिचर, रेव्हेन्यू एक्सपेंडिचर आणि डेफर्ड रेव्हेन्यू एक्सपेंडिचर. तुम्हाला आठवत असेल, रिकॉल करत असाल तुम्ही, या सगळ्या गोष्टी आपण 11वीला पाहिलेल्या आहेत. त्यातलं कॅपिटल एक्सपेंडिचर, ज्याला आपण भांडवली खर्च असं म्हणतो, दीज एक्सपेंडिचर्स आर नॉन रिकरिंग एक्सपेंडिचर इन नेचर. नॉन रिकरिंग म्हणजे जे परत परत केले जात नाहीत. द बेनिफिट्स ऑफ सच एक्सपेंडिचर आर लाईकली टू बी रिसिव्ड फॉर लाँग पिरियड. म्हणजे आपण साधं जरी घरी आपल्या वडिलांना जरी बोलत असलो, काही वस्तू मागितली आपण, तर वडील म्हणतात, बाळा यावर्षी आपला खूप खर्च झाला आहे, आपण घराचं बांधकाम केलं आहे. म्हणजे घराचं बांधकाम हा आपला नॉन रिकरिंग एक्सपेंडिचर आहे. घराचं बांधकाम आपण दरवर्षी किंवा दर महिन्याला करतो का? जनरली आपल्या आयुष्यात 1-2 वेळा होणारा हा खर्च आहे, म्हणून हा नॉन रिकरिंग आहे, हा परत परत करावा लागणारा खर्च नाही. आणि या खर्चाचा बेनिफिट, लाभ आपणाला बरेच दिवस मिळत राहतो. द बेनिफिट ऑफ सच एक्सपेंडिचर आर लाईकली टू बी रिसिव्ड फॉर अ लाँग पिरियड ऑफ टाईम. म्हणजे आपण एखादं वाहन खरेदी केलं तर आपणाला त्याचा बेनिफिट कैक वर्ष मिळत राहणार आहे. एखादी मशिनरी खरेदी केली तर त्याचा लाभ आपणाला, त्याचा उपयोग आपणाला कैक वर्ष केला जाऊ शकतो. म्हणून या खर्चाला कॅपिटल एक्सपेंडिचर असं म्हणायचं, जो की परत परत केला जात नाही. दीज एक्सपेन्सेस आर शोन ऑन द ॲसेट साईड ऑफ बॅलन्स शीट. हा बघा खर्च आहे, पण हा प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट बाजूला नोंदवला जात नाही. या खर्चाचा बेनिफिट आपल्याला बरेच वर्ष मिळत असल्यामुळं बॅलन्स शीटच्या ॲसेट बाजूला हा खर्च नोंदवला जातो. त्याच्यात आपण परचेस ऑफ मशिनरी, बिल्डिंग अशा पदाचा उल्लेख केला आहे. एनी टाईप ऑफ फिक्स्ड ॲसेट आपण खरेदी केली असेल तर. दुसऱ्या प्रकारचा पेमेंटचा प्रकार आहे रेव्हेन्यू एक्सपेंडिचर, महसुली खर्च. दीज एक्सपेंडिचर्स आर रिकरिंग इन नेचर. जे खर्च आपणाला परत परत करावे लागतात त्याला रेव्हेन्यू एक्सपेंडिचर असं म्हणायचं. म्हणजे आपण आपलं जर दुकान किरायानं घेतलं असेल दुसऱ्या कुणाकडून, तर त्या दुकानाचं भाडं आपणाला दर महिन्याला किंवा जर करार झाला असेल तर दर वर्षाला आपणाला द्यावं लागतं. म्हणजे तिथं आवर्तन वर्षाचं असू शकतं की दर वर्षाला आपणाला त्याचं भाडं द्यायचं आहे, म्हणून ते आपला रेव्हेन्यू एक्सपेंडिचर आहे. पण घराचा बांधकामासाठी आत्ताचा आपण उल्लेख केलेला खर्च हा काय दरवर्षी करावा लागणारा किंवा दर महिन्याला करावा लागणारा खर्च नाही, म्हणून तो कॅपिटल एक्सपेंडिचर. द बेनिफिट्स ऑफ दीज एक्सपेन्सेस आर एन्जॉईड इमिडिएटली. म्हणजे या खर्चाचा बेनिफिट आपल्याला तात्काळ मिळतो, तात्पुरता मिळतो, एखाद्या वर्षासाठी मिळतो. जर आपण 1 वर्षाचं भाडं दिलं तर 1 वर्षासाठी, जर आपण महिन्याचंच भाडं दिलं तर फक्त महिन्यासाठीच आपल्याला त्याचा बेनिफिट लाभ मिळतो. आता याच्यात उदाहरणं दिलेत सॅलरी म्हणजे आपण आपल्या कामगारांना, कर्मचाऱ्यांना जर पगार दिला असेल तर, जर 1च महिन्याचा पगार दिला तर तो आपल्याकडे 1च महिना काम करेल, म्हणजे त्याचा बेनिफिट आपल्याला 1 महिन्यापुरताच मिळणार आहे. ॲडव्हर्टाइजमेंट, आपण जर आपल्या ऑर्गनायझेशनची जाहिरात करता यावी म्हणून एखाद्या वर्तमानपत्राला जर ॲडव्हर्टाइजमेंटसाठी रक्कम दिली असेल तर तो आपला रिकरिंग रेव्हेन्यू एक्सपेंडिचर आहे. जर आपण 1 महिना जाहिरात द्यावी म्हणून त्याची रक्कम पेड केली असेल तर त्या वर्तमानपत्रात आपली जाहिरात 1 महिन्यापर्यंतच येत राहील. रेंट पेड, आत्ताच मी दुकानाचा उल्लेख केला. आता याच पदातला थोडं आपणाला पुढं जायचं आहे. डेफर्ड रेव्हेन्यू एक्सपेंडिचर आहे. या नावातच रेव्हेन्यू एक्सपेंडिचर आहे पण डेफर्ड आहे. डेफर्ड म्हणजे स्थगित केलेला महसुली खर्च. डेफर्ड रेव्हेन्यू एक्सपेंडिचर इज ॲक्च्युली अ रेव्हेन्यू एक्सपेंडिचर
सच एक्सपेंडिचर इज इन्कर्ड फॉर रिसिविंग बेनिफिट फॉर मोर दॅन अ इयर. आत्ताच आपण रेव्हेन्यू एक्सपेंडिचरमध्ये ॲडव्हर्टाइजमेंटचा उल्लेख केला होता. जसं की आपण एका महिन्यासाठी ॲडव्हर्टाइजमेंटसाठी रक्कम पेड केली तर त्याचा बेनिफिट आपल्याला एकच वर्षासाठी मिळणार आहे. पण जर आपण ॲडव्हर्टाइजमेंटचे पैसे फॉर थ्री इयर्स 3 वर्षासाठी दिले तर त्याचा बेनिफिट आपल्याला 3 वर्षापर्यंत मिळू शकतो. म्हणजे ही आगाऊ दिलेली रक्कम आपणाला इतरत्र कुठं वापरता येणार नाही, फक्त ती आपली एक ॲसेट म्हणून गणता येईल समजा आपणाला. पण त्याला काही रेव्हेन्यू व्हॅल्यू काय असं किंमत असणार नाही, बाजारमूल्य काय असणार नाही. जर एखाद्या वर्तमानपत्राला आपण 3 वर्षासाठी करार केला की 3 वर्ष तुम्ही आमच्या ऑर्गनायझेशनची जाहिरात तुमच्या पेपरमध्ये देत राहायची, तर 3 वर्षाचे पैसे आपण एकदम देऊन टाकले तर त्याला डेफर्ड रेव्हेन्यू एक्सपेंडिचर असं म्हणायचं. म्हणजे 3 वर्षाची आगाऊ दिलेली रक्कम ही एक प्रकारे आपली संपत्ती. त्या 3 वर्षाचा आगाऊ दिलेला खर्च बॅलन्स शीटच्या ॲसेट बाजूला नोंदवायचा आणि त्यातला चालू वर्षाशी संबंधित असणारा तेवढाच खर्च प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट बाजूला नोंदवायचा. म्हणजे त्या 3 वर्षातून दरवर्षी एका वर्षाचा खर्च डिडक्ट वजा करून प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट बाजूला न्यायचा. अशा पद्धतीनं 3ऱ्या वर्षाच्या शेवटी आपला आगाऊ केलेला खर्च संपून जाईल आणि ते ज्या पेपरला आपण ॲडव्हान्स रक्कम दिलेली आहे ते सुद्धा आपली जाहिरात द्यायचे बंद करून टाकतील. तर अशा प्रकारे 3 पेमेंटचे प्रकार आहेत, एक्सपेंडिचरचे प्रकार आहेत. धन्यवाद मित्रांनो.